80-90% लोक ते मराठी भाषिक आहेत. त्या मराठी भाषिकांच्या राज्यासाठी अनेकांनी प्राण दिले या देशामध्ये. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि त्या चळवळीमध्ये मला आठवत आहे की हा तालुका सुद्धा त्या काळामध्ये पुढे होता. त्याची एक वडगावकर नावाचे आमदार होते. वडगावकरचे आमदार होते होते मला आठवते ते. आणि त्यांच्या बरोबर या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये या तालुक्यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता. हा महाराष्ट्र कशासाठी हवा होता? हा महाराष्ट्र हवा होता, मराठी राज्य आम्हाला हवं होतं, मराठी भाषा आम्हाला पाहिजे आणि त्यामुळे मराठी भाषा मराठी राज्य याच्यावरची आस्था ही आपण ठेवत असताना निश्चितपणानं. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. खेड तालुक्याचे आमदार या विशेष मालिकेत आपले स्वागत. आजच्या या भागात आपण खेडचे दुसरे आमदार स्वर्गीय ताराचंद हिराचंद वडगावकर यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत. त्यांचे पुतणे सुरेश वडगावकर यांना भेटून या माजी आमदाराच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत. खेड तालुक्याचे आमदार ही मालिका काय आहे तुम्हाला माहिती नसेल, या आधीचा भाग तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन नक्की पहा. खेड तालुक्यात म्हणजेच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत आमदारपद भूषवलेल्या व्यक्तींचा जीवन प्रवास सांगणारी ही मालिकेच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. पंढरनाथ कबीरबुवा यांच्यानंतर खेड तालुक्याच्या आमदारकीची धुरा वडगाव घेणंचे ताराचंद हिराचंद वडगावकर यांच्याकडे आली. नक्की कोण होते ताराचंद वडगावकर पाहूया. राजस्थानहून खेड तालुक्यात आलेल्या एका जैन कुटुंबानं खेड तालुक्याचं नेतृत्व केलं. किराणा मालाच्या दुकानात काम करणाऱ्या एका सर्वसामान्य तरुणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचं ते एक फलित होतं. किराणा दुकानात काम, ट्रक ड्रायव्हर ते पुढे तालुक्याचे आमदार असा चढ उतारांनी भरलेला जीवन प्रवास. तापट आणि परखड व्यक्तिमत्व, एकनिष्ठता, दृढ आत्मविश्वास आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड मनात असलेले ताराचंद वडगावकर. ताराचंद वडगावकर यांचा जन्म 1901 सालचा. राजस्थानहून महाराष्ट्रात त्यांचे पूर्वज आले आणि इथं स्थायिक झाले. आम्ही राजस्थानमध्ये आरट्या गावे जोधपूरजवळ, तिथून आमचे पूर्वज वडगाव घेणंमध्ये आले. वडगाव घेणं आल्यानंतर आमचे चुलते 3 भाऊ आणि 2 बहिणी आणि त्याचे चुलत भाऊ होते, ते पण 3 भाऊ होते आणि एक बहीण, ते खेळला गेले आणि आमचे चुलते आणि वडील आळंदीला आले. या वडगावकरांचं मूळ आडनाव कर्नावट, पण वडगाव घेणंचे असल्यामुळे सामाजिक जीवनात त्यांची ओळख वडगावकर म्हणूनच जास्त झाली. गावावर नितांत प्रेम असल्यामुळे आपल्या गावामुळे मिळालेलं वडगावकर हे नाव त्यांनी तितक्याच अभिमानानं स्वीकारलं. खरं आमचं नाव कर्नावट आहे आणि कर्नावट म्हणलं तर आम्हाला इथं कोणी ओळखत नाही आता सुद्धा. माजी आमदार ताराचंद वडगावकर यांनी लहानपणीच माता पित्यांचं छत्र हरपलं. त्यामुळे त्यांनी आपले बंधू धनराज वडगावकर यांच्या सोबत कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली. कुटुंब चालवण्यासाठी त्यांनी पुण्यात एका किराणा मालाच्या दुकानातही काम केलं. नंतर पुन्हा आळंदीत परतल्यानंतर त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. सामाजिक जीवनाची आवड असल्यामुळे आळंदीच्या स्थानिक राजकारणात त्यांचा वावर सुरू झाला. आळंदी नगर परिषदेत नगरसेवक ते नगराध्यक्ष अशी अनेक पदं त्यांनी भूषवली. आणि लहानपणी त्यांचे आईवडील वारले आणि आईवडील वारल्यानंतर ते आळंदीत आले. आळंदीत आल्यानंतर कुठं त्यांनी कामं केली, कुठं भवनपेठेत किराणा दुकानात कामाला होते. नंतर त्यांनी परत तिथं आळंदीत येऊन परत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू करता करता त्यांनी नंतर पुढं ते आळंदीत त्यांनी आपला जम बसवला. धंद्यात वगैरे बिल्डिंग मटेरियलचा धंदा वगैरे सुरू केला, ते त्यांनी जम बसवला. ताराचंद वडगावकर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. रोज आपल्या ट्रकमध्ये फुलं भरून ते मुंबईला जात होते. या व्यवसायामुळे ते मुंबईशी त्यांची नाळ जोडली गेली. मुंबईतील राजकारण, चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध आला. 50च्या दशकात राज्यभर संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोर धरत होती. मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी लढा देत असलेल्या लाखोंच्या गर्दीत
ताराचंद वडगावकर हेही होते. व्यवसायामुळे मुंबईतल्या लोकांशी व्यापारी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी वडगावकरांचंही घनिष्ठ नातं तयार झालं. त्यामुळे राज्यभरात उसळलेल्या उग्र आंदोलनामध्ये त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 1955 मध्ये मुंबईत झालेल्या आंदोलनावर सरकारने बेछूट गोळीबार केला. आंदोलकांना अटक केली. मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी हे आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केला. यावेळी या आंदोलनात ताराचंद वडगावकर यांनाही अटक झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी भाग घेतला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतल्यानंतर त्याला अनेक वेळा त्यांनी ते हे केले. मोर्चे, ते तहसील कचेरी मोर्चे न्यायचे, आंदोलन करायचे. आंदोलनामध्ये त्यांना एकदा 2 महिन्याची शिक्षा पण झाली होती. शिक्षा झाल्यानंतर ते याच्यातून तेव्हा त्याचा काळ होता सगळा संयुक्त महाराष्ट्र समितीचा. ते मुंबईत संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ते त्याच्यात त्यांनी त्याच्यात भाग घेतला. दरम्यानच्या काळात शिरूरचे आमदार श्यामकांत मोरे यांनी वडगावकरांची ओळख SM जोशींशी करून दिली. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षामधून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली. पुढे आयुष्यभर ते समाजवादी पक्षाशी एकनिष्ठ राहिले. राजकारणात आले, पण निवडणूक लढूनही आमदार व्हायची त्यांची काही मनीषा नव्हती. मला निवडणूक लढवायची नाही या मतावर ठाम राहत त्यांनी माघारीसाठी अर्जही केला होता. यावेळचा तो किस्सा आपण त्यांचे पुतणे वडगावकर यांच्याकडूनच ऐकूयात. आंदोलन करायचे. आंदोलनामध्ये त्यांना एकदा 2 महिन्याची शिक्षा पण झाली होती. शिक्षा झाल्यानंतर ते याच्यातून तेव्हा त्याचा काळ होता सगळा संयुक्त महाराष्ट्र समितीचा. ते मुंबईत संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ते त्याच्यात त्यांनी त्याच्यात भाग घेतला. आणि ते भाग घेतल्यानंतर तेव्हा जे आमदारकीचं इलेक्शन सुरू झालं त्यावेळी ते SM जोशी, नागा गोरे वगैरे ते आळंदीत आले. श्यामकांत मोरे त्यांचे मित्र होते. तेव्हा श्यामकांत मोरेंनी त्यांना जास्त फोर्स केला आणि ते इथं त्यांना ते उभे राहत नव्हते. ते म्हणजे माझा व्यवसाय ट्रान्सपोर्टचा आहे, मला काही त्याच्यातलं माहीत नाही, मी काही उभा राहत नाही. तरी त्यांना फॉर्म भरायला नेला. फॉर्म भरायला नेल्यानंतर त्यांनी तिथं फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर त्यांनी काय केलं, मला उभं राहायचं नाही म्हणून दुसऱ्याशी या इथलं ते कोरडे म्हणून होते, शंकराना कोरडे, त्यांना सांगितलं मला काही जमणार नाही. त्यांचा सहभाग जास्त होता शंकरराव. त्यांनी ते हे दिलं. त्या काळात फॉर्म मग घ्यायचा म्हणून अर्ज दिला. मग मला एवढं माहीत नाही, त्या अर्ज त्यांनी जाणून बुजून म्हणले अर्ज म्हणजे तुम्हीच तिथं पाहिजे, त्याशिवाय अर्ज परत घेत नाही का. त्यांनी काय ते केलं त्यांना ते माहीत नाही आणि ते उभे राहिले. त्या काळी आम्ही 8वीत होतो आणि त्यांना इथल्या गावच्या लोकांनी हे करून दिलं, गाडी वगैरे सगळ्यांनी वर्गाने काढून. त्या काळात म्हणजे परिस्थिती एवढी नव्हती निवडणूक लढण्यासारखी. लोकांनी वर्गाने काढून त्या प्रचारासाठी गाडी घेऊन दिली. नंतर लोकांनीच खर्च केला, बराच नातेवाईकांनी खर्च केला. याच काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे काँग्रेसच्या काही आमदारांसोबत खेडचे तत्कालीन आमदार पंढरनाथ कबीरबुवा यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि मतदारसंघात काँग्रेस विरोधी आमदार निवडून येण्यासाठी वाट मोकळी झाली. परिस्थिती अशी बनली की वडगावकरांना नाईलाजास्तव विधानसभेची निवडणूक लढवावी लागली. संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर खेड तालुक्याचं राजकीय वातावरण फिरलं आणि ताराचंद वडगावकर यांनी 1957 साली समाजवादी पक्षाच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचं चिन्ह होतं झोपडी. या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला. यामध्ये त्यांना माजी आमदारांसोबत तालुक्यातल्या व्यापारी वर्गानेही मोठी साथ दिली. खेडचे आमदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आळंदीतील वीज, पोस्ट, ST, टेलिफोन अशा सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर ते आळंदी नगर परिषदेचे 32 वर्ष सदस्य होते. आळंदीच्या प्रख्यात श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांचा खारीचा वाटा राहिला. पुढे या संस्थेचे 17 वर्ष अध्यक्ष ते राहिले. 1979 साली त्यांनी श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाची स्थापना केली. वडगावकरांच्या आमदारकीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी खेड तालुक्याला भेट दिली होती. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी यशवंतरावांनी त्यांना गळ घातली, परंतु कशाचाही मोह नसलेल्या या माणसानं त्यांना स्पष्ट नकार दिला. इतके एकनिष्ठ होते की ज्यावेळेस यशवंतराव आळंदीला आले होते, मग त्यांनी इथे कार्यक्रम घेतला होता यशवंतरावचा होता आणि यशवंतरावांनी त्यांच्या पाठीवर थाप सांग असा खांद्यावर ठेवला. म्हणले तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे ते देतो, काय पाहुण्यांना वगैरे तुमच्या लागलं तर काय एजन्सी वगैरे लागले तर ते देतो, पण तुम्ही काँग्रेसमध्ये या. तर त्यांनी सांगितलं होतं की मी एक साधा ड्रायव्हर होतो, ड्रायव्हरचा आमदार झालो, हेच माझ्या आयुष्याचं सार्थक झाले म्हणले, मला इथून पुढे काही नको म्हणले. हा किस्सा ताराचंद वडगावकरांची एकनिष्ठता आणि त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही सांगून जातो. अशा या निष्कलंक चारित्र्यवान आमदाराला
19 डिसेंबर 1996 रोजी देवाज्ञा झाली. आयुष्याच्या शेवटपर्यंत मन आणि शरीरानं ते थकले नाही. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि खेड तालुक्याला लाभलेला प्रजा समाजवादी पक्षाचा एकमेव आमदार हरपला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं म्हणत सरकारला गुडघे टेकायला भाग पाडणाऱ्या या क्रांतिकारी माजी आमदाराला खेड टाइमचा सलाम.